मंडळी नमस्कार. सध्या आपल्या भारतामध्ये सर्वत्र अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. कारण येणाऱ्या 22 तारखेला अयोध्या येथे राममंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि अतिशय भव्य अशा कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. जेव्हा आपण हा राम मंदिर अयोध्या यांचा विचार करतो तेव्हा रामलल्लाची मूर्ती ज्या मूर्तिकारांनी बनवलेली आहे, कोण आहेत हे आहेत अरुण योगीराज. अर्थात अरुण योगीराज हे अतिशय प्रसिद्ध शिल्पकार आहेत. कारण त्यांनी जे काही कामं यापूर्वी केलेली आहेत त्यातली अनेक कामं लोकांच्या पसंतीस पण उतरलेली आहेत. आज जर आपण बघितलं तर केदारनाथपासून ते दक्षिण भारतापर्यंत सर्वत्र यांनी बनवलेल्या मूर्त्या किंवा पुतळे हे सर्वत्र पाहावयास मिळतात. अगदी आपण जर केदारनाथहूनच जर सुरुवात केली तर तिथे आदि शंकराचार्य यांचं 12 फुटी असा तो 12 फुटाची अशी ती एक मूर्ती त्या ठिकाणी बनवलेली आहे आणि ती अतिशय आकर्षक आणि सुंदरच आहे. म्हैसूरमध्ये चंचनाकट्टे या ठिकाणी 21 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे. अगदीच रिसेंट म्हटलं तर नवी दिल्ली येथील इंडिया गेटसमोर जे सुभाषचंद्र बोस यांचा 30 फुटी पुतळा जो एका अखंड अशा काळ्या ग्रेनाईटमधून बनवलेला आहे, तोही यांनीच बनवलेला आहे. अयोध्येमध्ये कोदंडधारी बाळरामाची मूर्ती यांच्या हस्ते बनून तयार झालेली आहे आणि आता तिची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आता आपण जर बघितलं तर म्हैसूर येथे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक 15 फूट उत्तम असा पुतळा याच अरुण योगीराज यांनी बनवलेला आहे. अर्थात आपण बघितलं तर अरुण योगीराज हे उत्तम शिल्पकार आहेत. त्यांचे वडील BS योगीराज शिल्पी हे सुद्धा खूप मोठे शिल्पकार होते आणि यांच्या घरामध्ये 5 पिढ्या हा शिल्पकलेचा वारसा आहे. अतिशय समृद्ध वारसा घेऊन ही 5वी पिढीसुद्धा अतिशय दमदारपणे आक्रमण पुढे जात आहे असं दिसतं आहे. आणि जर आपण बारकाईने यांचा विचार केला तर ह्यांचं शिक्षण काय, तर आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून. ते म्हैसूर विद्यापीठातून MBA झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी काही काळ कॉर्पोरेटमध्ये HR मॅनेजर म्हणजे ज्याला आपण मनुष्यबळ विकास असं म्हणतो त्या विभागात कामसुद्धा केलं. पण त्यांचं मन तिथं काही रमलं नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की मला तुमच्यासोबतच काम करायचं आहे. आणि मग त्यांनी हे काम करायला साधारणतः 2008 सालापासून चालू केलं. आज 2024मध्ये अतिशय उत्तम अशी कलाकृती साक्षात श्रीरामाची त्यांच्या हातून घडलेली आहे आणि त्यामुळं याचं एक निश्चितच वेगळेपण आहे. आणि त्यामुळं हे जे काही 5 पिढ्या त्यानंतर वडिलांकडून घेतलेला वारसा, स्वतः उच्च शिक्षित असूनसुद्धा मनाला जे पटेल म्हणजे ज्यात त्यांना वाटलं की आपण यात आपलं कौशल्य दाखवू शकतो या मार्गाने त्यांनी केलेला प्रवास हे मला असं वाटतं कौशल्य आधारित शिक्षण या विषयावर जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे कुठेतरी एक म्हणजे असं वाटतं की होय खरंच हे जर अरुण योगीराज इतक्या उत्तम प्रकारे त्यांची शिल्प बनवू शकतात कारण त्यांना त्याच्यामध्ये रस होता. आणि दुसरी गोष्ट की एक कौशल्य आधारित शिक्षण जर आपल्याकडे उपलब्ध केलं तर त्याचा फायदासुद्धा होऊ शकतो असं मला या निमित्ताने हे माझं मत आहे की आपण जर कौशल्य त्या व्यक्तीतलं कौशल्य जर पाहिलं किंवा शोधून काढलं आणि त्यानुसार त्याला संधी मिळाली तर तो अतिशय भव्य असं काम करू शकतो. हे या उदाहरणातून दिसलेलं आहे. कारण आपल्या सर्वांचे अतिप्रिय असे श्रीराम त्यांची मूर्ती आणि ती आता स्थानापन्न होते आहे आणि ती पाहायला अर्थातच सर्वजण जाणारच आहेत. तो काही म्हणजे आणि तिथं गेल्यानंतर तो भाव मनात उतरावा आणि ती मूर्ती जी त्यांनी बनवलेली आहे अरुण योगीराज यांनी ती पसंतीस पडावी असं त्यांचं स्वतःचं मत आहे. कारण ही मूर्ती त्यांच्या हातून बनावी असं त्यांच्या आईचं आणि पत्नीचं स्वप्न होतं. तर एका अर्थाने एक कलाकाराचं एका शिल्पकाराचं हे स्वप्न साकार झालेलं आहे आणि साक्षात श्री प्रभू रामचंद्राच्या रूपाने हे म्हणजे त्यांची ही कला बाहेर आलेली आहे. आणि आता रामाचीच मूर्ती त्यांच्या हातून घडलेली आहे. हा एक चांगला योग म्हणावा लागेल. त्यामुळे हा एक सध्याच्या वातावरणामध्ये आपण बघतो आहोत एक भारावलेलं वातावरण सर्वत्र आहे, आनंदाचं वातावरण सर्वत्र आहे आणि या सर्व वातावरणामध्ये
अरुण योगीराज यांचं जे योगदान आहे म्हणजे ते आपल्याला निश्चितच आनंद देऊन जातं. आणि अर्थात त्यांचा जर पूर्व इतिहास बघितला तर त्यांनी जी बनवलेली सर्व काही शिल्प आहेत ते अतिशय उत्तमोत्तम अशीच आहेत. त्यामुळे या अरुण योगीराज यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे. आणि अर्थात आता आपलं सगळ्यांचंच लक्ष 22 जानेवारीला कडे लागलेलं आहे, कारण ज्या दिवशी त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि ती मूर्ती आपणा सर्वांना पाहता येईल. आणि आता काही तासांवरच तो क्षण येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे पाहूया वाट त्या क्षणाची, जो आपल्याला अतिशय आनंद देणारा असणार आहे.